नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेला आर-टी ॲडमिशनचे फॉर्म कधी भरायचे याबद्दल अखेर नोटिफिकेशन आलेलं आहे आणि उद्यापासून म्हणजे 17 फेब्रुवारीपासून हे अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे. याबद्दलच हा आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठलीही माहिती स्किप करू नका. अर्ज भरताना जर काही चूक झाली तर तुमच्या पाल्याचा प्रवेश कायमचा रहित होऊ शकतो. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जराही स्किप करू नका. कुठलीही इन्फॉर्मेशन भरण्याआधी 3-4 वेळा विचार करा आणि मगच भरा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजेच असेच न्यू व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बरोबर कमेंटमध्ये हे देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय. चला तर मग जास्त प्रतीक्षा न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आर-टी-ए हे ॲडमिशन दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार आर-टी इयत्ता 1ली ते 8वीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी 9 जानेवारीला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली होती आणि मुदतवाढीसह संबंधित प्रक्रिया 30 जानेवारीला बंद करण्यात आली होती. आता प्रवेशासाठी 8,650 शाळांची नोंदणी झाली असून 1,12,706 जागा उपलब्ध आहेत. आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा उपलब्ध होत असतात. यंदाही पुणे जिल्ह्यात 905 शाळांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 17,509 जागा उपलब्ध झाल्या आहेत. मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मंगळवार म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 पासून ही अर्ज भरण्याची मुदत आज सुरू होत आहे आणि ती मुदत 10 मार्चपर्यंत असणार आहे. ही मुदत 10 मार्चपर्यंत असणारी मुदत वाढूही शकते. महत्त्वाच्या सूचना: आर-टी-ई पोर्टलवर निवासस्थानाच्या ठिकाणापासून 1 किमी किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा दिसतील. मागच्या वर्षीपर्यंत असं होत होतं की 3 किलोमीटरपर्यंत अंतर प्रोव्हाइड केलं जायचं की तुम्ही 3 किलोमीटरच्या आतमध्ये ज्या शाळा आहे तिथं तुम्ही अर्ज करू शकत होता. पण ह्या वर्षी या अटीमध्ये चेंज होऊन असं निर्माण केलं आहे की 1 किलोमीटरच्या आत ज्या शाळा असतील तिथंच तुम्ही तुमचा अर्ज टाकू शकता आणि हे लोकेशन देखील ऑनलाईनने सिलेक्ट होत असतं, म्हणजे इथं कुठलीही अफरातफर केलेली अजिबात चालत नाही. अजून एक महत्त्वाची अट: एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे सर्वांनी एकच अर्ज भरायचा आहे, 2 अर्ज भरायचे नाही. दोन्ही अर्ज जर भरले तर दोन्ही अर्ज बाद होऊन जातील आणि कुठल्याही प्रकारचं लॉटरीमध्ये नाव येणार नाही. पालकांना 10 शाळांची निवड करावी लागणार आहे. आपल्या आसपास असलेल्या 10 शाळा तुम्ही यामध्ये भरू शकतात. पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचना पाहाव्यात. पोर्टलवरती याद्या जेव्हा जाहीर होतात तेव्हा त्यावरती लक्ष ठेवावं. असं नाही की फॉर्म भरलाय मग मेसेज येईलच. मेसेज नाही आला तरी पण तुम्ही पोर्टलवर अपडेट राहत चला. आणि तुम्ही जर लोकेशन सिलेक्ट करताना किंवा घराच्या पत्त्याबाबत कुठलीही चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्यास आर-टी-ई प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतो. अर्ज भरताना पालकांनी निवासस्थानाचे ठिकाण अचूक नमूद करावे आणि तुम्ही जर भाडेतत्त्वावर राहत असाल तर तो भाडेकरार देखील ॲडमिशन सुरू होण्याच्या आधीचा लागतो. ॲडमिशनची डेट आली आता 17 फेब्रुवारी. तर तुम्ही 17 फेब्रुवारीनंतर केलेला रहिवाशीचं ॲग्रीमेंट वगैरे ते चालत नाही, तर ते 17 फेब्रुवारीच्या आधीचं असावं. आणि यंदा एक अजून बदल करण्यात आलेला आहे. यंदा कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. आधी काय करायचे की जेव्हा आपण ॲडमिशनला प्रोसेसला सुरुवात करतो, अर्ज भरतो, अगदी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत जरी तुमचं आधार कार्ड वगैरे अपडेट नसेल, तोपर्यंत जरी तुमचं आधार कार्ड अपडेट होऊन आलं तरी देखील ते चालत होतं. पण आता त्यांनी अटच अशी शिथिल केलेली नाही आहे की तुम्ही पहिल्यासारखं करू शकता. आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड वगैरे आधीच अपडेट पाहिजे. आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज आढळल्यास तुम्ही ऑनलाईनमध्ये कागदपत्र अपलोड करू शकत नाही आणि जोपर्यंत सगळे कागदपत्र व्यवस्थित अपलोड होत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज देखील सबमिट होणार नाही.
RTE प्रवेशासाठी अनेक पालकांकडून कागदपत्रांची अफरातफरी करण्यात आली असल्याने खूप साऱ्या अडचणीला सामोरे जावं लागतं. त्यामुळे या वर्षापासून त्यांनी अर्जासोबत जी सादर करावयाची कागदपत्रे आहेत ती तुम्हाला आधीच अपलोड करायची आहेत. तर तुम्ही सर्व कागदपत्र जमा करून मगच हा फॉर्म भरावा. त्याच्या आधी घाई करायची नाही. 17 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत आहे. असं नाही की 17 फेब्रुवारीला फॉर्म स्टार्ट झाले मग लगेच भरा. काळजी करून भरा. कुठलीही घाई करू नका. तर बघूयात आता ही कागदपत्रे कुठली अपलोड करायची आहे. आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य आहे. बालकाचे जन्म प्रमाणपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा देखील अनिवार्य आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंध कार्यालय नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत अवश्य असते. सामाजिक घटक वंचित बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचा उत्पन्नाचा दाखला ₹1,00,000पेक्षा कमी उत्पन्न म्हणजे सन 2023-24 किंवा 24-25 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य असेल आणि हे उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी असावे. ज्यांचे उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त असेल ते हा फॉर्म भरण्यासाठी अपात्र असतील आणि तुम्ही जर इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे भरत असाल तरी तुम्ही देखील हा फॉर्म भरण्यासाठी अपात्र आहात. तर ही होती RTE फॉर्मबद्दलची नवीन अपडेट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या अडचणी असतील तर ते देखील कमेंटमध्ये कळवा. मला जिथपर्यंत माहिती आहे तोपर्यंत मी तुम्हाला निश्चितच मदत करेल.